शेखर स्वामी महाराष्ट्रातले एक नामांकित आणि प्रतिथयश अगदी अंतकरणाची शाई ओतून लेखन करणाऱ्या प्राध्यापिका संध्या रंगारी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे। गेली 30 वर्ष झालं मी त्यांचा पत्ता शोधतोय। शेवटी मला माझ्या मातेचा पत्ता सापडला आणि जीवन भरून पावलं। याबद्दल प्रथमतः मी आदरणीय प्राध्यापिका संध्या रंगारी मॅडम आणि त्यांचे मिस्टर पत्रकार गायकवाड सर रमेश कदम सर यांचे मी खूप खूप आभारी आहोत। गेली 35 वर्षापूर्वी मॅडमचा एक लेख मी हिराचंद नेमचंद कॉलेजच्या वाचनालयामध्ये संचार पेपरमध्ये वाचला होता आणि त्या लेखाचं नाव होतं माय तू हवी होतीस ग। तुमचीच कहाणी 5:30ची वेळ, कातर वेळ, आभाळ कोंदटलं होतं, पाऊस पडला होता, रात्रभर पडला आणि बिचारा माझ्यासोबत रडला ग, माझ्यासोबत रडला। का केलंस माय तू असं, का केलंस? अगं मला सांगायची होतीस, तुळशीजवळ आपलं कारण मांडायची होतीस। काय पाऊल उचललं मा, काय तू पाऊल उचललं? अजूनही आठवतात ते गरिबी परिस्थितीतले आपले दिवस, ते बकाल वस्तीतलं आपलं जिणं, घराचे 50 रुपये भाडं देता देता आपला जीव नाकी नऊ यायचा, माय नाकी नऊ यायचा। त्या ओल्या लाकडानं स्वयंपाक करताना ओथंबलेला घरातला धूर अजूनही डोळ्यात शिरतो माय, अजूनही डोळ्यात शिरतो माय, अजूनही डोळ्यात शिरतो। खळबट करून वाढवलंस माय, खळबट करून वाढवलंस। बाप रोज दारू प्यायचा, बाप रोज दारू प्यायचा, दारू पिऊन रात्रभर तुला मारहाण करायचा, मारून मारून तुझं अंग पार दिरण्यासारखं सुजवायचा। पण कधीही बापाला उलटून बोलली नाहीयेस, बापाचा स्वाभिमान राखत आलीस, संसारात रमत आलीस। माय अजूनही आठवत ग तुझी ती मूर्ती, तुझ्या काळ्या मनीशिवाय दुसरं काही नव्हतं ग। अगं तुझ्या लुगड्याला 17 ठिकाणी ठिगळं होती ग, 17 ठिकाणी ठिगळं। त्याच वेळेस ठरवलं नाही, आता घर आवरायचं, बापाला सावरायचं, आता घर आवरायचं, बापाला सावरायचं। तेवढ्यात तुझ्या लेकीचं लगीन ठरलं, तेवढ्यात तुझ्या लेकीचं लगीन ठरलं। भान ईनबाई म्हणून मांडोभर मिरवलीस, ईनबाई म्हणून मांडोभर मिरवलीस। खाना नारळानं तुझ्या लेकीची ओटी भरताना, सुखानं नांदपोरी म्हणून आशीर्वाद देताना अजूनही ती मूर्ती माझ्या डोळ्यासमोर हलत नाही माय, हलत नाही माय। मी काय केलं नाही माय, मी काय केलं नाही? गिट्टी फोडली, हमाली केली, 4 आण्याच्या पेक्षा विकल्या, मजुरी केली आणि कमवून संसाराचा तो गाडा मी माझ्या खांद्यावर घेतला आणि गिट्टी फोडून हमाली करून दगड फोडून पैसे कमवायचो आणि ते पैसे तुझ्या हातावरती द्यायचो माय। तेव्हा तुझ्या डोळ्यातून टिपूस गळायचं माय, तेव्हा तुला जाणीव व्हायची, अरे माझा लेकरू आता मोठा झालाय, त्यानं आता बापाची जागा घेतलाय, तो घर सांभाळतोय। तुझ्या लेकीचं लगीन झालंय मला मान्य आहे माय, पण तुझ्या लेकीला पाहुण्यानं नांदिवलीच नाही, रातोरात तुझी लेक परत आली। पाहुण्यानं तिला नांदिवलीच नाही, पण मी संसाराची जबाबदारी उचलली होती ना माय, मी बापाची भूमिका पार पाडली होती ना माय। तुझ्या लेकीचं दुसऱ्यांदा मी लगीन करून दिला, तेव्हा तुझा
माझा ऊर माझ्याविषयी अभिमानानं भरून आला, माय अभिमानानं भरून आला. त्याच वेळेस तुझ्या डोळ्यात मी साहेब झाल्याची स्वप्न आकारत होती. तुझ्या डोळ्यात मी साहेब झाल्याची स्वप्न आकारत होती, माय साहेब झाल्याची स्वप्न आकारत होती. छानस चाललं होतं, कसं आता कुठेतरी चांगलं वाटत होतं, आनंदित वाटत होतं. तेवढ्यात धाकल्याचं पाऊल वाकडं पडला. तेवढ्यात धाकल्याचं पाऊल वाकडं पडलं. भावकीनं आपल्याला वाईट टाकलं. तुझ्या जीवाला लागलं, माय तुझ्या जीवाला लागलं. अजूनही आठवते ती काळ रात्रभर जागलीस, खूप शिका मानानं जगा म्हणालीस, आणि सकाळी उठून पाटलाची विहीर घातलीस. पाटलाच्या विहिरीतून तुझा तो छिन्न विछिन्न झालेला देव पाहिला. पुरता कोसळलो, माय मी पुरता कोसळलो. अजूनही सावरलो नाही, माय मी अजूनही सावरलो नाही, माय. पण तुझं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण केलंय, माय. मी आता साहेब झालो आहे, बंगला बांधलाय, घरासमोर गाडी उभी असते, 4 पैसा बँक बॅलन्स बाळगून आहे. धाकटा आता दुकानाला लागलाय. बाप आता कमी पितो, नशेती तुझंच नाव घेतो. माझी बायको खूप छान होती असं नशेत बरळत सगळ्याला सांगत सुटतो. तुझी सून म्हणजे माझी बायको, तुझी सून म्हणजे माझी बायको. आता ती माय होणार आहे. माझ्या संसार वेलीवरती फुलं उमलणार आहे. मला फुलताना, मला फळताना माय तू हवी होतीस ग, माय तू हवी होतीस. धन्यवाद संध्या रंगारी मॅडम. मी शेखर स्वामी इंग्रजी विषय जरी शिकवत असलो तरी मी हे कबूल करतो की मी जे काय आहे ते मराठी साहित्यामुळे आहे. प्राध्यापिका संध्या रंगारी या शेखर स्वामी यांच्या मनातल्या नोवेलच्या साहित्यिक पुरस्कार विजेत्या आहेत. आणि जागतिक पातळीवरचा साहित्य क्षेत्रातला जो सर्वोच्च सन्मान आहे, बुकर पुरस्कार विजेता या लेखामुळे आहेत असं मी मानतो. हे निवेदन मी माझ्या तोंडून माझ्या आवडत्या आणि आत्मिक लेखिका, माझ्या अंतःकरणातल्या सरस्वती, माझा आत्मविश्वास प्राध्यापिका संध्या रंगारी यांच्या समोर माय तू हवी होतीस ग हे आख्यान गातोय. हे भाग्य मला परमेश्वराने दिलं, त्याबद्दल प्राध्यापिका संध्या रंगारी मॅडम यांचं मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.